गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी स्मिता। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात खासगी वाहतूक करणारे टाटा मॅजिकचे चालक यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्याकरता ज्येष्ठ समाजसेवक महादेव बोंडे यांच्या नेतृत्वात जनता की अदालतचे आयोजन करण्यात आले होते। निवडणुकीचे औचित्य साधून इंदिरा काँग्रेस पक्षाने जनता की अदालतला पाठिंबा देत मशाल रॅलीचे आयोजन केले। एकंदरीतच आपल्या पक्षाचा प्रचार देखील त्यांनी केलाय। वास्तविक भुसावळ विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, मात्र आपण अजून आहोत हे दाखवण्याकरता आपले शक्ती प्रदर्शन काँग्रेसने या माध्यमातून केलंय। रीतसर परवाना घेऊन खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांकडून नाहक त्रास दिला जातोय। याला आळा बसावा व शासनाकडे आपले म्हणणे पोहोचवावे या अनुषंगाने या जनता की अदालतचे आयोजन करण्यात आले। मोदींवर लोकांनी विश्वास ठेवला ती लोकांची चूक झाली, मात्र आता काँग्रेस उभारते आहे आणि राहुल गांधीच पंतप्रधान होणार असे वक्तव्य माजी आमदार नीलकंठ फालके यांनी पत्रकारांशी बोलताना केले। काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपचा निर्णय अजून होत नाहीये, म्हणून काँग्रेस स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। ट्रॅफिक पोलिसांनी प्रायव्हेट टाटा मॅजिक गाडीवाले यांच्यावर चालवलेल्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी जनता की अदालत जनतेने जनतेच्या न्याय हक्कासाठी चालवलेली अदालत सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या अदालतीत असंख्य टाटा मॅजिक गाडीवाले ड्रायव्हर चालक मालक हे सहभागी झालेले आहेत। शासनाने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय करू नये, 6691 मेमो देऊ नयेत किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती करता कामा नये अशी आमची शासनाला विनंती आहे। मोदी जी के बहकावे में कुछ हमारे भारतीय लोग आ गए थे, वो अभी संभलने लगे हैं और उनको जो सत्य की प्रचिति होने लगी है, तो इसलिए आज ये जो रिजल्ट अपने सामने उस पर से ये लगता है कि कांग्रेस फिर से ये देश में उभर के आएंगी और कार्यकर्ताओं का आज उसके कारण जोश बढ़ गया है और एक दिन ऐसा आएगा कि ये देश का पंतप्रधान राहुल जी गांधी होंगे और पूरे देश में कांग्रेस की सत्ता होगी। पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे समाप्त होणार आहे। यात्रेच्या समारोपाला भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। या निमित्ताने भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे, तसेच अमित शहा पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। शिंदखेड राजपापासून पंकजा यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली। या यात्रेमध्ये त्यांनी 79 मतदारसंघात तब्बल 3000 किलोमीटरचा प्रवास केलाय। यात्रेदरम्यान पंकजा मुंडे या भाजपच्या मास लीडर म्हणून समोर आल्या, त्यामुळे महाराष्ट्राच्या आगामी मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। पंढरपूरमधील तनपुरे महाराज मठात आमदार भारत भालके यांनी कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केलाय। यावेळी 20 ते 25 हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता। जनतेशी चर्चा करताना भारत भालके यांनी 5 वर्षात केलेल्या कामांचा आढावा दिलाय व कामांमध्ये कशा प्रकारे अडचणी आणल्या गेल्या याची माहितीही लोकांना दिली आहे। जनतेकडून हात वर करून शब्द घेतला की तुम्ही कोणत्याही पक्षात गेलात तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। तुम्ही कोणत्या पक्षात जाणार असा प्रश्न आमदार भारत भालके यांना विचारला असता ते म्हणाले, अजून तरी आघाडी सरकार किंवा महायुतीला जागा वाटपाचा तिढा सुटला नाहीये। मी एक साधारण आमदार आहे, जनतेने निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, त्यामुळे मी जनतेच्या हिताचाच निर्णय घेईल। आपला लोकप्रतिनिधी ताकमानेनं स्वाभिमानानं तिथं काम करू शकेल ही भावना त्या पाठीमागे ठेवली। गेल्या 5 वर्षात सार्थपणानं एक केसवरही आपल्याला झुकावं लागणार नाही अशा पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी मी पार पाडली ते पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी खात्रीने सांगू इच्छितो। अरे दोस्ता, तुझा पंत जर त्या ठिकाणी सेवा झाली असेल तर पांडुरंगाची आठवण तिथे का केली नाही? भूलभुलया करायची, लोकांना दिशाभूल करायची आणि जर त्या वेळेला विभागणी करून आपली तापल्या तळ्यावरती राजकारणाची पोळी भाजून घ्यायची, ही कुटील राजनीती आपण अनेक वर्षे बंधू भगिनीनं पाहिलेली आहे। कोणी आपल्या घरात किंवा शेत जमिनीत लपून ठेवलेलं गुप्तधन मंत्रतंत्राच्या सहाय्याने काढून देतो असे म्हणत असेल तर सावधान। शेतात पुरून ठेवलेलं गुप्तधन काढून देतो अशा प्रकारचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदू मांत्रिकासह 4 परप्रांतीयांना आटपाडी पोलिसांनी जेरबंद केले।
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात देशमुखवाडी गावच्या शहाजी मोटे यांच्या शेतात 200 किलो सोने व 30 किलो हिरे आहेत व हे गुप्तधन मंत्रतंत्राच्या सहाय्याने काढून देतो असे मांत्रिक बरकत नूर मोहम्मद यांनी मोटे यांना सांगितलं व यासाठी त्याने पूजेचे साहित्यही खरेदी करायला लावले। भोंदू मांत्रिक सोमवारी रात्री त्यांच्या 3 साथीदारांसह आटपाडीत दाखल झाला आणि शहाजी मोटे यांच्या घरी जाऊन सर्वांनाच पूजेला बसवले व घराच्या समोर शेण्या बांधण्यासाठी बनवलेल्या गोठ्यात 3.5 फुटाचा खड्डा खोदला। पूजा पूर्ण झाल्यावर भोंदूने मोटे याच्या कुटुंबियांना खड्ड्यात गुप्तधन आहे असे सांगितले, पण जर ते हवे असेल तर नरबळी किंवा 51 तोळे सोन्याची पूजा करावी अशी अट घातली। या अटीपैकी सोने आणण्याची अट मोटेंनी कबूल केली व सोने गोळा करण्यासाठी मोटे आटपाडी गावात आले। आटपाडी गावात आले असता फोनवरून त्यांची फसवणूक होईल अशी पूर्वसूचना त्या भोंदूला गावात घेऊन आलेल्या गाडी चालकाने दिली। नंतर मोटे यांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये खड्ड्यात सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांसारखी नाणी व गुंगेची पावडर सापडली। त्यानंतर लगेचच मोटे यांनी पोलिसांना संपर्क केला आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना अटक केली आहे। गुप्तधन काढून देतो या संदर्भात 4 आरोपी आले आणि ते आरोपी इचलकरंजीचा एक आणि राजस्थानचे 2 आणि एक हरियाणाचा एक असे आरोपी येऊन त्यांनी पूजा अर्चा केली आणि देशमुखांच्या जमिनीमध्ये धन काढून देतो म्हणून खड्डा काढून त्याच्यामध्ये खोटे नाणे टाकून त्यांना दाखवलं की हे सोन्याचंच आहे आणि म्हणून त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्या बाबतीत आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन आरोपी 4 पण अटक केलेले आहेत आणि पुढील तपास करत आहे। आम्ही व्यवस्था सकाळी आटपाडीमध्ये गावात गेल्यानंतर त्यांना मग थांबवलं घरी आमच्या खोलीवर आटपाडीत आणि त्यानंतर मी आणि माझा मित्र गेलो सोन्याची जुळणा करायला। तिकडून आल्यानंतर पुन्हा तोवर आम्हाला त्यांच्या ड्रायव्हरचा फोन आला, ज्यांना तो ड्रायव्हर घेऊन आला तर त्याचा फोन आला असं आहे तुम्ही काही सोने वगैरे काही करू नका आणि तुम्हाला ही सगळी फसवते त्यात सांगितलं तर आम्ही सावधान म्हणजे आम्ही अजिबात काही केलं नाही। आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना विचारलं आम्ही असं आहे तर ती म्हणले नाही आमचे सगळं चुकीचं आहे, जेवण कराय मी स्वतः त्यांना हॉटेलमध्ये जेवाय घातलं। त्याच्यानंतर त्यांना गाडी चेक केली तर त्यात त्यांचं ती रात्री आम्हाला दाखवलेलं कॉईन तीच त्यांच्या बॅगमध्ये सापडली आणि पावडर सापडली। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। सांगली व सातारा जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी सांगली पोलीस अंतर्गत आटपाडी पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली आहे। या टोळीकडून 610 ग्राम सोने व 10 किलो चांदी असा 18 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। खानापूर तालुक्यातील पळशी गावात मे महिन्यात झालेल्या चोरी संदर्भात विनायक काळे व धनाजी पवार यांना अटक करून कसून तपासणी केली असता आणखी 2 ठिकाणी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। त्या अनुषंगाने एकूण 14 आरोपी निष्पन्न झालेत, त्यापैकी 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये चोरट्यांना मदत करणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी सह आरोपी बनवले। या टोळी विरोधात मोका लावण्यासंदर्भात शिफारस करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये गेले काही वर्षांमध्ये एक धुमाकूळ घालणारी एक टोळी होती, ती आता तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने एकूण 14 आरोपी निष्पन्न झाले। त्यातले 7 आरोपी पकडलेले आहेत। त्यामध्ये चोरी, दरोडे, रॉबरी असे गंभीर गुन्हे, मर्डरसारखे गंभीर गुन्हे सुद्धा त्यांनी केलेले आहेत। त्यापैकी आम्ही 7 आरोपी पकडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टोटल 10 किलो चांदी आणि 600 ग्रॅम सोनं असा जवळजवळ 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपींच्या कारवाईला आळा घालण्याच्या संदर्भात मोक्यासारखी कडक कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार आहे। पुढील बातमी सांगलीमधील। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नियोजनांची बैठक पार पडली आहे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या महापौर कांचनताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते, वसंतदादा पाटील यांचे जुने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। लोकसभेला काँग्रेसचा गड परत ताब्यात घेऊ वसंतदादांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले। पुन्हा एक वार त्यांचाच वारसा मदनभाऊ पाटील चालू ठेवतील आणि प्रगतीपथावर नेतील, यासाठी जीवाचे रान करू असा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी जवळपास 20 सामाजिक संघटनांनी मदनभाऊंना पाठिंबा दिल्याचे घोषित केले व बऱ्याच दिवसांनी मदनभाऊ पाटील आणि विशाल पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। या निमित्ताने दादा घराणे एकत्रित होत आहे याचे समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते। अजून माझा विधानसभेचा विरोधक ठरलेला नाहीये असे सांगून जाहीर व्यासपीठावर मदनभाऊ पाटील यांनी बोलण्याचे टाळले, परंतु पत्रकार परिषदेत मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संवाद साधलाय। निष्ठाभूत करणं किंवा मुक्त करण्याचं, काँग्रेस मुक्त करण्याचं ज्यावेळेला वक्तव्य करतो
त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत जागरूकपणे राहिले. नायका साहेब तुम्ही म्हणला की रात्र वैराचे आहे, मी तर म्हणतो यावेळेला ही करो का मरो अशी परिस्थिती आहे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी खरोखर एक करायला तर पाहिजे, नाहीतर एक मरायला तरी पाहिजे. जे आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अखत्यारीत मतदारसंघात असताना जो सन्माननीय विद्यमान निवडलेला नगरसेवक असेल, पंचायत समिती सदस्य असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, त्याला मिळालेल्या मतापैकी 100% म्हणत नाही, 70% जरी आम्हाला मतं मिळाली तर मदन पाटलांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. महाराष्ट्रामध्ये केव्हा नाही एवढी परिस्थिती आज बदललेली आहे. पहिल्यांदा काही पक्ष पुढे येत होते आणि निवडणुकीला सामोरे जात होते. सत्तेची लालच लागल्यामुळे हे जे आघाडी असेल, युतीचे असेल, हे वाद चालू आहे, हे कुठेतरी थांबले गेले. निवडणुका या दर 5 वर्षांना लागतात. 5 वर्षाच्या पूर्वी सांगलीतल्या या जनतेनं मला भरघोस मतानं, अपक्ष म्हणून असताना मला भरघोस मतानं निवडून दिलं की वेगवेगळ्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कामं त्या ठिकाणी आम्ही घेतली गेली आणि वर्षभरात आम्ही लोकांच्यापर्यंत पोचलो. पण नैसर्गिक आपत्ती आली. आज पाऊस एवढा अवेळी पडला की त्यामध्ये महापालिकेत सुद्धा काम करणं किंवा रस्ते करणं हे अवघड झालेलं होतं. त्यामुळं या रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्ही थोडंसं अडचणीमध्ये आलो की पावसाळा हा पूर्वी लवकर आला, नंतर मध्ये आला नाही, त्यानंतर आत्ता आला. त्यामुळं कामं ही रिलायन्सचं काम उकरायचं असेल किंवा तुमच्या नवीन ड्रेनेजचं काम उकरायचं असेल, हे उकरून ठेवले. त्यामध्ये आम्ही मुरुमसुद्धा टाकला. पण पुन्हा पाऊस पडल्यावर त्या मुरुमाची परत माती झाल्याने परत चेक करणार. म्हणजे कामं करण्याच्या दृष्टिकोनातून 1 वर्ष जरी मिळालं असलं तरी सुद्धा आम्ही कुठंही कमी पडलो गेलो नाही. आणि जर 5 वर्ष जर या जनतेनं मला जर संधी दिली तर मी आपल्याला एवढं सांगेन की निश्चितपणे याहीपेक्षा जास्त विकास या सांगली शहराचा मी करेन, एवढं मी आपल्याला सांगेन. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. मोटरसायकल चालकांच्या लायसन्स व कागदपत्रांची तपासणी सुरू असताना लायसन्स दाखवण्यावरून एक मोटरसायकल चालक व पोलिसांची बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याची घटना नालासोपारा पोलिसांच्या हद्दीत घडली आहे. या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मंगळवारी दिवसभर फिरत होता. वसई वाहतूक शाखेचे एपीआय प्रवीण सावंत व वाहतूक पोलीस हे वसई नालासोपारा वसंतनगरी लिंक रस्त्यावर वाहनांची तपास करीत होते. या परिसरात चेन स्नॅचिंग होऊ नये म्हणून मोटरसायकलींची तपासणी सुरू होती. त्यावेळी एक मोटरसायकल चालवणाऱ्या तरुणाकडे लायसन्स मागूनही तो देत नसल्याने वाद सुरू झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हा तरुण लायसन्स दाखवत नव्हता व तुम्ही मला विचारणारे कोण असे आपल्याला बोलत होता, असे सावंत यांनी सांगितलंय. या तरुणाने त्याच्या मित्रांना बोलावून कारवाईत अडथळा आणला व लायसन्स न देता तो पळून गेला, असेही त्यांनी सांगितलंय. एपीआय सावंत यांच्या फिर्यादीनुसार नालासोपारा पोलिसात रामसागर मिश्रा व विजेंदर सिंग तसेच त्या मोटरसायकल चालकाविरोधात गुन्हा नोंदवलाय. यातील मिश्रा यांनी या सर्व वादविवादाचा व्हिडिओ शूट केलाय. व्हिडिओ चर्चेत दरम्यान या घटनेचा व्हिडिओ ट्रॅफिक पोलीस गुंडगिरी अशा नावाने युट्यूबवर फेसबुकवर मंगळवारी प्रसिद्ध झालाय. या व्हिडिओमध्ये सावंत यांनी त्या तरुणाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचे दिसत आहे. तर त्या तरुणाने तुला हात लावायची ऑर्डर नाही, मी काय केले आहे असे सावंत यांना विचारून पोलिसांना विरोध केल्याचे दिसतंय. उपस्थित 3-4 लोक वाद सोडवण्याचा प्रयत्न करताना तसेच पब्लिकला हात लावू नका असे सांगतानाही दिसत आहेत. 5 मिनिटही बाचाबाची गोंधळ सुरू होता. मी मारले का तुम्हाला, तुम्ही हात का उचलत आहात असे हा तरुण पोलिसांना विचारत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.
पोलिसांची कृती चुकीची असून याबद्दल संताप व्यक्त होताना दिसतोय। या प्रकरणी संबंधित पोलिसांनी तसेच या प्रकरणाची चौकशी करून रिपोर्ट घेतला जाईल व यापुढे ती कारवाई केली जाईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। पुढील बातमी वाशिम मधील। वाशिम शहरात काही इसम नकली सोने विक्रीकरिता येणार असल्याची माहिती पोलीस स्टेशनच्या डीपी पथकास 3 दिवस आधी विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। याबाबतची माहिती त्यांनी ठाणेदार श्री संग्राम सांगळे यांना दिली व त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचला। संतोष सत्यनारायण यास गुलचंद पवार नावाचा इसम भेटण्यास आला व त्याने त्याच्याजवळ 750 ग्राम सोने असल्याचे सांगितले। त्याने फिर्यादीकडून 700 रुपये घेऊन त्यास एक सोन्याचा पट्टीचा तुकडा दिला व त्यास त्यांनी सोनाराकडून तपासून घेतला। तो तुकडा नकली पितळीचा असल्याचं सांगितलंय। व्यासांना संशय आल्यावरून त्यांनी याबाबतची माहिती वाशिम शहर डीबी पथकास दिली। आरोपींना 700 रुपये दिले, त्यातून एक सोन्याचा तुकडा घेतला आणि तो सोनाराकडनं तपासून घेतला। तपासल्यानंतर ते नकली असल्याचं निष्पन्न झालं, म्हणून त्यांनी वाशिम पोलीसच्या डीबी स्क्वॉडला संपर्क साधला, त्यांना माहिती कळवली। ती माहिती कळाल्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संग्राम सांगळे यांनी सापळा रचला, संपर्क साधून सापळा रचून 3 लोक पकडले। त्यामध्ये दहिमल उर्फ सखाराम बाळाजी भोसले, राहणार लोणी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा, गुलचंद मानक्या पवार, विलास प्रकाश पवार, सगळे तालुका चिखली, जिल्हा बुलढाण्याचे लोक ताब्यात घेतले, तपास केला आणि त्यावरून संग्राम सांगळे यांनी दहिमल उर्फ सखाराम बाळाजी भोसले हा हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या एका दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचं निष्पन्न केलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक स्तुत्य उपक्रम किंवा कामगिरी वाशिम शहर पोलिसांनी केली, त्याबद्दल मला वाशिम शहरवासियांनी त्यांचं अभिनंदन केल्याचे फोन केले। भुसावळ येथे स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटना यांच्या वतीने भुसावळ येथे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मेळाव्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करणे, कोणीही तक्रार केल्यास सरळ परवाने निलंबन करणे असे प्रकार नित्याचे झाल्याने या अन्यायाविरुद्ध एकत्रितपणे लढा देण्याकरता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। नरेंद्र मोदींच्या कुटुंबाकडून शुभेच्छा देत मोदी शैलीत बोलताना प्रल्हाद मोदी म्हणाले, आज मी आपल्याकडे याकरिता आलो आहे की संघटनेमध्ये सरकार बदलण्याची ताकद आहे। लोकसभेच्या वेळेस मी अनेक राज्यांमध्ये फिरलो, त्यावेळेस माझ्याकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली होती। मी व नरेंद्र मोदीने अर्ज भरण्यापूर्वी राशन दुकानदारांची बैठक घेतली। त्यावेळेस ठरवले होते की यूपीए सरकारला हरवायचे। यूपीए सरकार राशन दुकानदारांना मारायला निघाले। उत्तर प्रदेशात एनडीए सरकारला 73 सीटा ज्या मिळाल्या त्यात सर्वात मोठा वाटा हा दुकानदारांचा आहे। आपको जो मानना हो मानो, लेकिन मैं तो मेरे दुकानदारों के प्रश्नों के मामले में आया हूँ। नहीं, राशन के मामले में मैं तो आता हूँ। बीजेपी के प्रचार के लिए क्या आने का, जरूरत पड़ने पर आएंगे। हिंदुस्तान की जनता की आवाज होगी तो आना ही पड़ेगा। मैं रेलवे में मुसाफरी करता हूँ तो लोगों से जानने को मिलता है कि अब महाराष्ट्र में ये युति सरकार को जाने का है और नई युति सरकार को लाना है, और इसी वजह से आकस्मिक रूप से मेरी जुबान पे भी वही विचार आ जाते हैं। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत। पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।